नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आर्याने सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवलेले असतात जीवा आणि नंदिनीला. ते दोघं तर खूप खुश होतात. आर्या जीवाला हक करणार, पण जीवा काही करत नाही. हातात हात धरून तिला कॉंग्रॅच्युलेट करत असतो आणि नंदिनीला हक करतो. हे बघून आर्याचा चेहरा तर खूप उतरलेला असतो आणि ते नंदिनीच्या लक्षात येतं. तर नंदिनी पण आर्याला मिठी मारते आणि तिला पण कॉंग्रॅच्युलेट करते. चला मग आपण सेलिब्रेट करूया. आर्या म्हणते, सेलिब्रेट म्हणजे नक्की काय करायचे? तिने सांगत असते, अगं तू जीवांच्या हातचं चाट तर खाऊन बघ. जीवा तुम्ही बनवाल ना? जीवा म्हणतो, हो मग बनवेल ना, का नाही बनवणार? तेव्हा आर्या विचारते, जीवा तू माझ्यासाठी चाट बनवणार? नंदिनी म्हणते, हो मग बनवतील ना, तुझ्यासाठी चाट बनवतील. जीवांच्या हातचं चाट खाल्लं नाही मग काय खाल्लं? अरे आओ ना फिर. जीवा तुम्हाला आठवतं, माझे NRIचे क्लायंट आले होते आणि तुम्ही पाणीपुरी बनवली होती त्यांच्यासाठी? जीवा म्हणतो, हो मग आठवतं ना. क्लायंटला पाणीपुरी किती आवडली होती. हो, तुझा राग मी पूर्ण घालू शकलो नव्हतो, पण काही प्रमाणात गेला होता तुझा राग. त्यांचा रोमांस सुरू असतो तेव्हा आर्या म्हणते, अरे तुम्ही विसरताय का, या रूममध्ये मी पण आहे. तुम्ही लगेच कुठे पण चालू होऊन जातात. त्याच वेळेला नंदिनीला मानिनी काकू आवाज देतात. नंदिनी जाणार असते तेव्हा जीवा पण जातो. आर्या म्हणते, अरे जीवा तू थांब ना इथे, तू का चालला तिच्या मागे, आपण गप्पा मारू. जीवा म्हणतो, अगं मी पण ऐकतो ना, आई काय सांगते नंदिनीला. आर्या विचारते, तू माझ्यापासून पळतोय का? जीवा म्हणतो, छे छे, तुझ्यापासून कशाला पळू मी. मानिनी काकू परत आवाज देतात, नंदिनी. तेव्हा जीवा म्हणतो, आलो आई. तिथून तो बाहेर पडतो आणि नंदिनी आर्याला म्हणते, आम्ही खाली जाऊन येतो, तू इथेच आराम कर. पण आर्याला तर खूप राग आलेला असतो. जीवा थांबलेला नसतो आणि नंदिनीने इथेच थांबायला लावलेलं असतं तिला. आणि जीवा नंदिनीचा हात धरून खाली उतरत असतो. तेव्हाच आर्या पण बाहेर येते आणि तिने दोघांना बघितलेलं असतं. तर खूप राग आलेला असतो. जिना उतरताना ती मुद्दाम पडण्याचं नाटक करते. तेव्हा जीवा आणि नंदिनी तिला सावरतात. मानिनी काकू पण म्हणतात, अगं आर्या प्रेग्नेंट आहेस ना तू, अशी वेंदळ्यासारखी का चालतेस? या दिवसात काळजी घेतली पाहिजे बाळा. तिला तिथे खाली बसवतात. नंदिनी पाणी वगैरे देते आर्याला. तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात, आर्या आता इथून पुढे तुझी काळजी मी घेईल. माझ्यासाठी जशी नंदिनी आणि काव्य आहे तशी तू पण आहे. तर आर्या मानिनी काकूंना तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते. ते बघून मानिनी काकू तर खूप खुश झालेले असतात. अगं आम्हा मोठ्यांना काय हवं असतं, तुमचे सुखदुःख आमच्याबरोबर शेअर केले तर आम्हाला पण आवडतं. तर आर्या मानिनी काकूंना मिठी मारते आणि नमस्कार करणार. तितक्यात मानिनी काकू म्हणतात, अगं नाही, या दिवसात वाकायचं नाही, तू बस बरं, मी तुम्हा सगळ्यांना काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा आर्या सांगते, तुम्ही इथेच बसा, मी सगळ्यांसाठी चहा बनवू का? मला चहा छान बनवता येतो. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, तू? हो मग चहा छान बनवते मी. आर्या चहा बनवण्यासाठी किचनमध्ये निघून जाते. मानिनी काकू म्हणतात, आता हिला कुठे सापडणार, चहा साखर कुठे आहे ते, मी आलीच. ते आपण किचनमध्ये निघून जातात. तर दुसरीकडे हा सगळा प्रकार रम्या वसू आत्यांना सांगत असते. अगं आई, आज घरामध्ये आर्या आली आहे. वसू आत्या म्हणतात, आली मग काय बिघडलं? अगं आई, आर्या किचनमध्ये चहा ठेवते आणि नंदिनीसुद्धा ठोम्यासारखी उभी राहून तिच्याकडे बघते. वसू आत्या म्हणतात, काय त्या मानिनीचे हात काय मोडले का, आर्या चहा ठेवते? रम्या सांगते, अगं आई तुला कळत का नाही, जीवा आणि आर्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. जीवाकडून जरी नसेल ना, पण आर्याकडून आहे. ती याआधी मामीला काय म्हणायची, काकू, आणि आज डायरेक्ट ती आई म्हटली. मी तुला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे. लगेच गाणं म्हणायला लागते, टिक टिक वाजते डोक्यात. तर वसू आत्या म्हणतात, धडधड वाजते डोक्यात. सांगते, नाही नाही तसं नाही, ते टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते पोटात. त्यानंतर दोघे मिळून गाणं म्हणतात, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते पोटात. असं म्हणून मोठमोठ्याने हसत असतात. आता हे शोधून काढायचं असेल ना, आपल्याला आर्यासोबत मैत्री करावी लागेल. असं आत्या विचारतात, आर्या आपल्यासोबत मैत्री करेल वाटतं तुला? रम्या म्हणते, प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर आर्याचा चहा बनवून आणलेला असतो आणि मानिनी काकू जेव्हा चहा पितात त्यांना खूप आवडतो. खरंच आर्या, चहा खूप छान झाला आहे. तेव्हाच मानिनी काकूंचा फोन वाजतो. अरे जीवा, माझ्या फोनचा आवाज आहे का? जीवा म्हणतो, हो आई, तुझ्याच फोनचा आवाज आहे. फोन घेण्यासाठी तिथून निघून जातात. तर आर्या जीवाला म्हणते, अरे जीवा चहा घे ना, तू का नाही पिते? जीवा सांगतो, अगं तू फक्त 2च कप चहा ठेवला, अजून ठेवायला हवा होता ना, जाऊ दे हरकत नाही. तर बशीमध्ये नंदिनीला चहा देतो आणि तो स्वतःच्या हाताने तिला पाजत असतो. पण हे आर्याला काही आवडत नाही. जीवा, माझी पण इच्छा होते चहा पिण्याची. जीवा म्हणतो, बघितलं ना, म्हणून सांगत होतो चहा जास्त ठेवायला पाहिजे होता, पण काही हरकत नाही.
हा कपातला चहा तू घे. आर्या म्हणते, अरे एवढं चहा नकोय मला, तू तुझा चहा पिऊन घे आणि शेवटी एक घोट ठेवला तरी चालेल मला. नंदिनी सांगत असते, हो जीवा, आपण एकाच बशीतला चहा पिऊ आणि तो आर्याला पिऊ द्या. जीवा म्हणतो, चालेल. तर दोघं पण एका बशीतला चहा पितात. जीवाला जॉगिंग करण्यासाठी जायचं असतं म्हणून तिथून तो निघून जातो. आर्या म्हणते, अरे जीवा, मी सोडते ना तुला. नंदिनी सांगते, अगं ते जॉगिंगला चालले आणि तू त्यांना गाडीवर सोडणार आहे का? आणि त्यांच्या मागे मागे केलेलं त्यांना नाही आवडत. नंदिनी तिथून निघून जाते. तर तिथे रम्य आणि वसू आत्या आलेले असतात. तर दुसरीकडे काव्याचा पण पेपर झालेला असतो. पार्थ विचारतो, कसा गेला पेपर? काव्या म्हणते, एकदम मस्त पेपर गेला माझा. आधी काय व्हायचं, मी उत्तर लिहायची पण परत आठवायचं की ते चुकीचं आहे, मी परत करेक्शन करायची. पण यावेळेला तसं नाही झालं. माझा अभ्यास इतका चांगला झाला होता ना की पटपट पटपट मला उत्तरं सगळी आठवत गेली. आता पुढचा प्लॅन काय आहे पार्थ? पार्थ म्हणतो, पुढे काय, आर्याकडे जायचं आहे क्लिनिकला. त्या म्हणते, प्लीज पार्थ, आता थोडं फिरूया ना आपण, नंतर जाऊया आर्याकडे. तर रम्या आणि वसू आत्या आर्याजवळ आलेल्या असतात. ती जाणार त्याच वेळेला तिला थांबवतात. सॉरी आर्या. आर्या विचारते, सॉरी कशाबद्दल? अगं आम्ही त्या दिवशी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो ना, पण आता आम्हाला कळलं आहे बाळाचा बाबा कोण आहे. तर मागचं सगळं विसरून जा आणि मैत्री करशील माझ्याबरोबर. रम्या हात पुढे करते पण आर्या काही मैत्री करायला तयार नसते तिच्याबरोबर. तिने काही फ्रूट आणलेले असतात, फ्रूट देते पण आर्या तेही घेत नाही. वसू आत्या सांगतात, अगं आर्या घे ना, फ्रूट घे, मैत्री कर, काही हरकत नाही मैत्री करायला. तेव्हाच तिथे मानिनी काकू आलेले असतात. अगं आर्या, निघालीस तू? आर्या म्हणते, हो आई, क्लिनिकला पण जावं लागेल ना. तिथून निघून जाते. तर मानिनी काकू दोघींना पण सांगत असतात, मी हात जोडते तुमच्यासमोर, पण या मुलीच्या मागे लागू नका तुम्ही. तिने आयुष्यामध्ये खूप काही सहन केलं आहे, पण अजून काही त्रास देऊ नका. हे तिथून निघून जातात. तर रम्या म्हणते, आर्याने मैत्री केलीच असती, पण ही मामी मध्येच आली ना, त्यामुळे सगळं फिसकटलं. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या आर्याकडे आलेले असतात. अगं आर्या, आम्ही येऊन बराच वेळ झाला, काय झालं? तू खूप शांत शांत आहे. आर्या म्हणते, काही नाही. हॉलो किंवा पार्थ विचारतो, काव्याचे जे रिपोर्ट आले त्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? किंवा आर्या सांगते, सगळं काही ठीक आहे ना, काळजी करण्यासारखं काही नाही. पार्थ विचारतो, मग ते प्री मॅच्युअर डिलिव्हरी ते काय? आर्या सांगते, अरे पार्थ, पण आपण सगळी काळजी घेतोय ना तिची, कशाला जास्त टेन्शन घ्यायचं. काव्या पण म्हणते, बरोबर आहे आर्या, सगळे इतकी काळजी घेतात ना, तर मला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. प्रिलियम्समध्ये कसं टिक केलं तरी होऊन जातं, पण मेन्समध्ये तसं नाही ना, उत्तर हाताने लिहावं लागतं. आणि यांचं चालतं की बेडरेस्ट सांगितलं आहे, आता बेडरेस्ट केल्यानंतर मी कशी एक्झाम देऊ शकेन. पार्थ म्हणतो, पण काव्या, तुम्हाला आराम तर करावाच लागेल ना. जर समजा एखादी पुठ्ठ्याची वही ती आपण बोटावर फिरवली तरी चालू शकते आणि ती धक्का लागून खाली पडली तर काय होईल, फक्त धूळ माखेल. आणि तोच ग्लास जर खाली पडला तर काय होईल, परत नाही सावरता येणार. म्हणून सांगतोय की थोडी एक्स्ट्रा काळजी आपल्याला घ्यावी लागेल. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी जीवाला विचारत असते, जीवा, आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी येणार नाही ना? जीवा म्हणतो, मग येणार आहे ना. नंदिनीला तर खूप टेन्शन येतं की आता तिसरं कोण येणार. अगं आपलं बाळ, असं म्हणून मोठमोठ्याने हसायला लागतो. नंदिनी म्हणते, बाळच येणार आहे ना, की जिच्या पोटामध्ये बाळ आहे ती तर नाही येणार ना आपल्या दोघांमध्ये. ऐकल्यानंतर जीवाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर किचनमध्ये पार्थ आणि जीवा दोघं पण कुकिंग करत असतात. पार्थ विचारतो, नंदिनीची प्रेग्नेन्सी व्यवस्थित तर आहे ना? अचानक प्रेग्नेन्सीबद्दल विचारल्यानंतर जीवा तर फक्त बघतच राहतो. तर काव्या पण नंदिनीला विचारत असते, नंदिनी ताई, तू आर्याच्या बाळासोबत बोल, पण तुझ्या बाळासोबत का बोलत नाही तू? नंदिनीला पण प्रश्न पडतो, आता काय उत्तर द्यायचं. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.